वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण डाळीचे वडे। चला तर मग आता आपण डाळीचे वडे कसे बनवणार आहोत आपण तुम्हाला सांगूया आजच्या रेसिपीमध्ये। चला तर मग आता आपण बघूया डाळीचे वडे कसे बनवतात। मी इथे घेतलेले आहे तुरीची डाळ, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ। हे तीन डाळी घेतलेले असं मिक्सर मधून काढून घ्यायचं आबडधोबड। आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 4-5 मिरच्या घेतल्या मी आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मिक्सरला वाटून घेतलं। थोडंसं दाणेदारच ठेवायचं आणि 1 ते 1.5 चम्मच मी इथं बेसन घेतलं, बघू शकता तुम्ही। आणि उभा चिरलेला कांदा घेतला मी आणि थोडंसं हळद टाकलं अर्धा चम्मच आणि थोडंसं तिखट टाकलं, लाल तिखट। आणि इथं थोडंसं चिकन मसाला टाकला मी, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकले। आता सांबार खूप मोठा घेऊया, सांबारने खूप छान वडे होतात। आता आपण एक जीव करून घेऊया आणि वडे तळून घेऊया तेलामध्ये। बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आपण वडे तळून घेऊया। मस्तपैकी लालसर होऊस्तर तळून घेऊया, म्हणजे कसं खरपूस असे छान लागतात। बघू शकता आपले किती छान वडे दिसत आहेत। तेलकट भी होत नाहीत, काही नाही। डाळीचे वडे बेसनाने तेलकट होतात। बघू शकता तुम्ही किती छान दिसत, एकदम खरपूस असा आवाज येतो। ही झटपट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।